मुंबईत शिवसेना आणि मनसे यांच्यासाठी मराठी मुस्लिम हे गणित हे गणित हे कॉम्बिनेशन महत्त्वाचं ठरेल का? मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी राज आणि उद्धव ठाकरेंची रणनीती सुरू असल्याची चर्चा आहे। मुंबई महापालिकेत 227 वॉर्ड्सपैकी 41 मुस्लिम मतदारांचा प्रभाव असलेले वॉर्ड्स आहेत। जवळपास 72 वॉर्डमध्ये मराठी मतदारांचा दबदबा आहे। त्यामुळे ठाकरे सेना आणि मनसेचे नेते जागा वाटपाचं सूत्र ठरवत असताना मराठी मुस्लिम फॅक्टरला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याची माहिती आहे। मात्र यातही मनसेनं ठाकरेंच्या 4 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातील वॉर्डांवर दावा केल्यानं जागा वाटपाच्या चर्चेत पेच निर्माण झाला आहे। वरळी, दादर, माहीम, शिवडी आणि विक्रोळी या विधानसभा मतदारसंघात आपल्याला जागा मिळाव्यात अशी मनसेची आग्रही भूमिका आहे। त्यामुळे आता या जागांवर एकमत ठरवण्यासाठी थेट उद्धव आणि राज यांच्यातच चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल असं म्हटलं जात आहे। हेमंत देसाई ज्येष्ठ राजकीय पत्रकार आपल्या सोबत आहेत। हेमंत देसाईची 2 प्रश्न आहेत माझे, जे तुम्ही संयुक्तरित्या त्याला ॲड्रेस करावं। एक, मुंबईमधलं हे मराठी मुस्लिम समीकरण तुम्ही कसं पाहता, आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट, राज ठाकरे जे उद्धव ठाकरेंच्या विद्यमान आमदारांच्या भागातील नगरसेवक मतदारसंघ मागतायत, त्या बाबतीतला पेच तुम्ही कसा पाहता? प्रसन्न जोशी, तुमचा प्रश्न मला नीट ऐकू येत नाही, पण साधारणतः कळलंय, कारण मी आता एका प्रदर्शनात आहे, खूप गर्दी आणि आवाज। मला असं वाटतं की मुंबईमध्ये मराठी आणि मुस्लिम हे जे कॉम्बिनेशन आहे जे ठाकरेंकडे आहे, हे लोकसभा आणि विधानसभा दोन्ही वेळा दिसलं। आता राज ठाकरे त्यांच्याकडे आल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल असं सर्वसाधारण समीकरण मानलं जात आहे। पण एक लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईमधला मराठी जो माणूस आहे, त्या मराठी माणसावरती आता जे नवीन वेगवेगळे विकास प्रकल्प असतील त्यांचाही एक प्रकारचं एक गारूड असण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरसकटपणे यांना मिळतील अशा प्रकारचं नाहीये। दुसरी गोष्ट अशी आहे की मुस्लिम जो व्होट बँक आहे, ती मुस्लिम व्होट बँक हा शब्द वापरू शकतो आपण, कारण ते सर्वसाधारणतः एक गठ्ठा मतदान होत होते आणि ते गेल्या वेळी ठाकरेंना झालं। आता सुद्धा ठाकरेंना होण्याची शक्यता आहे, कारण त्यांना कळतं की कोण लढण्याच्या जास्त अवस्थेत आहे। मुंबईमध्ये काँग्रेसची स्थिती अजिबात चांगली नाही पूर्वी इतकी। याचा अर्थ ठाकरेंची परिस्थिती चांगली अशातलाही भाग नाही, पण तिघांमध्ये त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंची बरी आहे। आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणं हे कदाचित मुस्लिम सुद्धा तिथे वोट देऊ शकतात, जर त्यांना कन्व्हिन्स केलं की राज ठाकरेंनी मध्यंतरी जे राजकारण केलं ते राजकारण जे मुस्लिम विरोधी नव्हतं, ते एका मुद्द्याच्या वरती केंद्रित होतं, आणि तो मुद्दा जो भोंग्यांचा प्रश्न आता सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून निकालात निघालेला आहे। पण त्यांना ते नॅरेटिव्ह नवं सेट करायला लागेल ठाकरे बंधूंना। भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारचा प्रचार करतो आहे, भाजपला मराठी मतं मिळण्याची शक्यता कमी आहे। पण जर काही प्रमाणात मिळत होती, त्यामध्ये वाढ होतील, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हाच मुद्दा एक महत्वाचा राहणार आहे। शिंदे हा फॅक्टर मुंबईमध्ये तेवढा महत्वाचा राहणार नाही, ना मराठी माणसांसाठी ना मुस्लिमांसाठी, असं मला वाटतं। धन्यवाद देसाई सर, आपण आपल्या व्यग्र या शेड्यूलमधून सुद्धा वेळ काढून आमच्याशी संवाद साधला यासाठी।